दिव्यांगांच्या हक्कासाठी अपंग जनता दल आक्रमक. दिग्रस शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी अपंग जनता दल आक्रमक झाले असून नगर परिषद प्रशासनाला थेट 5% राखीव निधी खर्च न केल्यास 27 मार्च रोजी घेराव आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दिग्रस शहरातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी असलेला सन 2026-27 मधील 5% राखीव निधी अद्याप खर्च करण्यात आलेला नाही. याच संदर्भात अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांनी दिग्रस नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकार दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना राबवत असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे हे लाभ दिव्यांगापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. येत्या 25 मार्च 2026 पूर्वी 5% निधीचा लाभ दिव्यांगांना देण्यात यावा, अन्यथा 27 मार्च 2026 रोजी दिग्रस नगर परिषद कार्यालयासमोर दिव्यांगाचे घेराव आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनादरम्यान काही अघटित घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांनी केला आहे. नगर परिषद प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे सर्व दिग्रसवासियांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट अतिक शेख, दिग्रस.